एक मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला। आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात आला। त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता आता मुक्त करण्यात आलेली आहे। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाच्या माध्यमातून आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा दिलासा मिळालेला आहे। आयकर विभागाकडून मालमत्ता जप्त करण्यात आलेली होती, आता ती मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आहे। तर दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात आला आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे अमोलशी आपला संपर्क होत नाही, मात्र दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात आलेला आहे। आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता आता मुक्त करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा मोठा दिलासा अजित पवार यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आहे। कालच अजित पवार यांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला। आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आहे। या संदर्भात ताज्या